गोयातल्या अनुसूचित जमाती समाजान केंद्रात सरकार स्थापन केल्या उपरांत रान हक्क कायद्याचे दावे निकालात काडपा सयत राजकीय आरक्षण दिवपाचे आश्वासन काँग्रेसीच्या माणिकराव ठाकरेन शेनवारा दिले। भाजपान फकत शेड्यूल ट्रायब समाजाचो राजकीय फायदा खातीर वापर केला असो आरोप माणिकराव ठाकरेन केला। जाल्यार आरजेपीच्या श्रीकृष्णाचो आणि शेड्यूल ट्रायब ऑफ गोवान भारत युतीक तेको दिला। काँग्रेसीच्या पत्रकार परिषदेत भाजपान फकत शेड्यूल ट्रायब समाजाचो राजकीय फायद्या खातीर वापर केला असो आरोप काँग्रेसीन केला। एसटी समाजाक न्याय दिवपाक भाजपा सरकार अपेक्षित थारला अशें ठाकरेचे मत। भाजपान एसटी समाजाचो राजकीय फायद्या खातीर उपेग केलो, पूण राजकीय आरक्षण आणि हेरांची मागणी केन्नाच पुराय केली ना। आम्ही ह्या प्रश्नाक प्राधान्य दिवन ताचेर उपाय काडटले। फाटली 2 वर्सां ते आरक्षण मेळोवपा खातीर आंदोलन करतात आणि आम्ही तांकां तेको दिला अशें पाटकरान सांगले। पणजे म्हणटा ती गोंयची राजधानी, कॅपिटल सिटी, आणि आता सकाळच्यान पणजे लायट ना। आता ही प्रेस कॉन्फरन्स आमकां इन्व्हर्टराचेर घेवची पडटा। सो हे आसा विकसित भारत ऑफ नरेंद्र मोदी। ही मोदी की गॅरंटी की गोंयकारांक लायट दिवपाचे ना। आज मेरेन एज पर आर्टिकल 330-332 जे पॉलिटिकल रिजर्वेशन एसटी समाजाक जे मेळपाक जाय आशिल्ले गोंयांत ते मेळ्ळेना। फाटली 10 वर्सां, इनफॅक्ट 12 वर्सां आमी पयली की 2011 जेन्ना आंदोलन जालें, जेन्ना 2 भाव एसटीचे हांचो जीव गेलो, तेन्ना बीजेपीन एसटी समाजाक कसो वापर करून तांकां मिसगायड केले आणि सत्तेर येतकीच एसटी समाजाक सायडीक दवरले। तांचे पॉलिटिकल रिजर्वेशन्स जे मागताले तांचे ते 12 पॉइंट जे तांणी 2012 स्वर्गीय मनोहर पर्रीकरांचे दिले, तातूंतलो म्हाका एकूय फुलफिल जालो ना। आदिवासींना याच्यामध्ये एक गोष्ट आपण त्या ठिकाणी पॉलिटिकल उपयोग घेण्यासाठी म्हणून जेवढा गरज असेल तेवढंच फक्त बीजेपी करतात। त्यांना त्यांच्या पक्षाकरता उपयोग मिळाला पाहिजे, पण आदिवासींना काही द्यायचं म्हटलं तर ते हात आखून घेतात। आदिवासींचा उल्लेख ते वनवासी म्हणून करतात, इथूनच त्यांची भूमिका स्पष्ट होते। आणि ज्यावेळेला राष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की राष्ट्रपतींना त्या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत देशाच्या, सगळे मांडतायत, परंतु त्याचा सन्मान ठेवण्याचं काम सुद्धा बीजेपीनं केलेलं आहे। आरजेपी सरचिटणीस श्रीकृष्ण परबान काँग्रेस भारत युतीक तेको दिला। भाजपाक जो कोण तेको दिनात ताका देशद्रोही म्हणटात, पूण देवळाचो कसलोय विशय वा बोवाळ जाल्यार भाजपाक केन्नाच मुखार येनात। अमित पालयेकारान भाजपाचेर आरोप केला। सध्या तरी आम्ही ह्या इलेक्शनाक लोकसभा इलेक्शनाच्या म्हणटा की ह्या इलेक्शनाक आम्ही इंडिया अलायन्सा थ्रू इंडिया अलायन्साक सपोर्ट करता। अलायन्स आज एक हांव हिंदू आणि हांव जर बीजेपीक सपोर्ट करना जाल्यार म्हाका देशद्रोही म्हणटा ते। ही परिस्थिती आसा। हांव देशद्रोही न्ही, जितली भक्ती म्हाका रामाची आसा तितली तांकां ना। जेन्ना जेन्ना विशय येता देवळांचो, जेन्ना जेन्ना विशय येता एक सायड घेवपाची, तेन्ना ही भारतीय जनता पार्टी खंयच रावना। गोंयांतय खूब विशय जाले, देव रुद्रेश्वराचो आसूं, देवळाचो आसूं किंवा वेगवेगळे विशय आसा, ते सगळे जेन्ना जेन्ना विशय जाले तेन्ना ही भारतीय जनता पार्टी खंय आसली। होम मिनिस्टरान आश्वासन दिले तरीय लेगीत एसटी समाजाक न्याय मेळ्ळो ना। कोड ऑफ कंडक्ट लागचे पयलीं सगळे हक्क दितात म्हणून शेड्यूल ट्रायब ऑफ गोवान भारत युतीक तेको दिला। भाजपान खूब निमतां दिली, भोव आश्वासनां दिली। आता आमी आनीक आयकून घेवचे नात। भाजपा सरकाराची 2 सिटां आमी उडयतले, शेड्यूल ट्रायब ऑफ गोवान पत्रकार परिषदेत सांगले। आणि आयज सगळ्यो पार्ट्यो इंडिया अलायन्सा अंडर एकट्यान येयल्ले आसा। गोंयची ज्यो पार्टी आसा, आप जावं, गोवा फॉरवर्ड जावं तर TMC जावं, आणि बाकीच्यो ज्यो पार्टी आसा त्यो सगळ्या आयज एकट्यान येयल्ले आसा कॉन्स्टिट्यूशन वाचोवपाक आनी डेमोक्रेसी वाचोवपाक। डिसिजन घेतलेलें आसा की आमी इंडिया अलायन्सा आमचो सपोर्ट आमी आयज डिक्लेअर करता आनी आमी मागता की आमचे सबंद एसटी बांदवांक की हें जें इलेक्शन आसा तें कॉन्स्टिट्यूशन वाचोवपा खातीर आसा, आमचे रायट्स वाचोवपा खातीर आसा। आनी ताका लागून सगळ्यां कडेन म्हाजें अपील आसा की ह्या इलेक्शनाक आमी इंडिया अलायन्सा तेमी सपोर्ट करचो, आनी जे नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा इंडिया अलायन्साचे जे कॅन्डिडेट आसा, नॉर्थ गोवाचो श्री रमाकांत खलप आसा, सावथ गोवाचो कॅप्टन विराटो फेर्नांडीस आसा, तांकां सपोर्ट करचो हो अशें आमी अपील करता।
गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, डिलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार.